नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण नाश्त्याला पोहे उपम्यापेक्षा मस्तपैकी ज्वारीची छान आणि भन्नाट रेसिपी बनवतो आहे. चला तर मग सुरुवात करू. तर त्यासाठी इथं बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलं. ज्या वाटीनं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनं 1 वाटी रवा घेतला. रवा बारीक जाड कसाही घेऊ शकता. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धी वाटी इतकं मी दही घेतलं. तुम्ही दह्याच्या ऐवजी अर्धी वाटी ताक पण वापरू शकता आणि दह्याच्याच वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घातलं. आता हे थोडंसं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं, कारण जेव्हा मिक्सरमध्ये फिरतो ना तेव्हा वरती पाणी झालं तर पूर्ण पाणी बाहेर येतं. तसं होऊ नये म्हणून मिक्स करून घेतलं आणि लागेल असं पुन्हा थोडंसं पाणी घातलं. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत. तुम्ही बघू शकता अगदी छान असं एकसारखं असं पीठ तयार झालं आहे. पण मी नंतर ही पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलं होतं. आपल्याला अशा पद्धतीनं पीठ तयार करायचं आहे तर त्या अंदाजानं तुम्ही पाणी घालू शकता. तर अगदी छान असं पीठ तयार झालं आहे. एका बाउलमध्ये आपण हे संपूर्ण पीठ काढून घेऊयात. आता हे पीठ पण बघा छान असं तयार झालं आहे. मी कन्सिस्टन्सी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं मिक्स करण्यापेक्षा मिक्सरमधून हे अगदी पटकन मिक्स करून घेऊ शकता. झाकण ठेवून 10 मिनिटं रेस्ट करू. तोपर्यंत चटणी बनवू. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले. त्यामध्ये 2 मोठे चमचे फुटाण्याची डाळ घातली. अर्धा इंच आलं घातलं. 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली. चवीनुसार मीठ घालूयात. नंतर थोडीशी साखर घालायची. चटणीला छान चव यावी म्हणून मी 1 चमचा दही, थोडंसं पाणी घातलं. आता ही चटणी आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची. आता ही चटणी बघा छान तयार झाली. तुम्हाला हवं तर तुम्ही चटणी अजून थोडीशी पातळसर बनवू शकता. तर मस्त अशी चटणी तयार झाली. आता ही साईडला ठेवू. तोपर्यंत 10 मिनिटं पण झाले होते आणि बॅटर पण बघा चांगलं असं रेस्ट पण झालं होतं. आता मगाचपासून थोडंसं घट्टसर असं हे पीठ तयार होतं. तुम्हाला जर वाटलं की फार घट्ट असं हे पीठ तयार झालं तर तुम्ही पुन्हा थोडंसं ह्याच्यामध्ये हलकं पाणी घालू शकता. आता ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता भरपूर कोथिंबीरचा सीझन आहे त्यामुळे कोथिंबीरीचा वापर थोडा मी जास्त केला. आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊयात. सकाळच्या नाश्त्यामध्ये रोजच्या नाश्त्यापेक्षा ही मस्त आणि छान रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता. मुलांना भाकरी आवडत नाही, मात्र ज्वारीच्या पिठाची ही रेसिपी तुम्ही जरूर बनवून द्या. आता मला थोडं घट्ट असं पीठ वाटलं म्हणून पुन्हा मी ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं पाणी घातलं आणि हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. ही रेसिपी अगदी झटकीपट 10 मिनिटात तयार होते, त्यामुळे तुम्ही केव्हाही बनवू शकता. हे सगळं मिक्स करून घेतलं. सगळ्यात शेवटी पाव चमचा इतका खायचा सोडा घालायचा. रेसिपी इन्स्टंट असल्यामुळे मी सोडा घातला आहे, पण जर तुम्हाला नको असेल किंवा आवडत नाही तुम्ही थोडंसं हे पीठ पातळ करून पण विदाऊट सोडा पण ही रेसिपी बनवू शकता. ती पण रेसिपी खूप छान लागते. फक्त सोड्यामुळं ही रेसिपी छान मस्त जाळीदार आणि हलकी फुलकी पण बनते. छान असं सोडा मिक्स करून घेतला तर पटकन हे उत्तापे बनवायला घेऊयात. त्यासाठी गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला. तवा चांगला कडकडीत तापवून घेतला. थोडंसं तेल टाकलं. पळी भरून बॅटर घातलं. थोडंसं पसरवून घेतलं. आज आपण ज्वारीचा उत्तापा बनवतो त्यामुळे थोडासा जाडसर असा हा बनवायचा. आता गॅस मोठा आहे, तुम्ही पाहू शकता अगदी पटापट मस्त आणि छान अशी जाळी पडायला सुरुवात होते. आता वरची बाजू कोरडी झाली की वरून थोडंसं हलकं तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतर बाजू पलटी करून घ्यायची. मस्त छान असा दोन्ही बाजूनं हा ज्वारीचा उत्तापा छान असा भाजून घ्यायचा. अगदी मस्त लागतो, हलका फुलका जाळीदार आणि चवीलाही तो खूपच छान लागतो. तुम्ही एकदा तरी नक्की ही ज्वारीच्या पिठाचा हा उत्तापा जरूर बनवून बघा. तुम्हाला सगळ्यांना 100% आवडेल अशी ही मस्त आणि भन्नाट रेसिपी आहे. दोन्ही बाजूने हे उत्तापे बघा छान असे भाजून तयार झाले आणि आपण सोबत केलेली चटणी तर अप्रतिम लागते. आणखीन एक उत्तापा तुम्हाला मी बनवून पण दाखवते. पुन्हा थोडंसं तेल टाकलं. आता गॅस बघा मोठा करायचा. पळी ते 1.5 पळी बॅटर घालून घ्यायचं. फक्त उत्तापा असल्याकारणानं थोडं जाडसर घाला आणि तुम्हाला जर जाडसर उत्तापे आवडत नसतील तुम्ही थोडेसे हलके पातळ पण असे पसरवू शकता. तुम्ही पाहू शकता मी इथं व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप न करताना असाच ठेवला, जेणेकरून तुमचं लक्ष तेल केला किती छान आणि अगदी मस्त अशी जाळी पडते. ज्या पद्धतीने आपण स्पंज डोसे वगैरे बनवतो तर अगदी त्याच पद्धतीनं मस्त असे ह्याला छान अशी जाळी पडते. वरची बाजू कोरडी झाली. आता वरून पुन्हा थोडंसं तेल सोडलं आणि बाजू पलटी करून घेतले. गरमागरम हे उत्तापे खायला खूप मस्त लागतात. मुलांना कळणारही नाही की ह्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे आणि त्यांनी जरी भाकरी खाली नाही तरी मात्र हे उत्तापे खाले तरी पण मस्त अगदी छान अशी त्यांना चव पण येईल. तर गरमागरम उत्तापे आपण सोबत तयार केलेल्या चटणीसोबत सर्व करूयात. तर आजची तुम्हाला ही भन्नाट अशी ज्वारीच्या पिठाचे उत्तापे कसे वाटले हे कमेंट करून कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे पण कमेंट करून सांगा. आता उत्तापे बघा
अगदी सॉफ्ट आणि मऊ पण तयार झालेले आहेत. पुन्हा अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.